ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. शेतकरी बांधवांनो नमस्कार. शेतीसोबत एखादा पूरक जोड व्यवसाय हा कधीही फायद्याचाच असतो आणि म्हणूनच अनेक शेतकरी पशुपालनात वळतात. त्यातून त्यांना चांगली प्रगती सुद्धा करता येते. पण याच्याच पुढे एक पाऊल टाकत जर दुधावर आपण प्रक्रिया केली, अनेक पदार्थांची निर्मिती केली आणि बाजारात त्यांची विक्री केली तर त्यातून आपल्याला चांगला फायदा मिळवता येतो. आणि म्हणूनच सध्या आपण एका दुग्ध प्रक्रिया उद्योग केंद्राला भेट दिलेली आहे. आता आपण हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातल्या बाळापूर या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथला कान्हा गृह उद्योग जिथं आपण बघतो की दुधावर प्रक्रिया करून, खव्यावर प्रक्रिया करून अनेक पदार्थांची निर्मिती केली जाते. तर हा सगळा उद्योग कसा चालतो याबद्दलची आपण माहिती जाणून घेऊ. आणि यासाठी आता आपल्या सोबत या प्रकल्पाच्या संचालिका सारिका गजानन रुद्रवार मॅडम आहेत. ताई नमस्कार. नमस्कार सर. आपलं अगदी मनापासून स्वागत. सुरुवातीला मला हेच जाणून घ्यायला आवडेल की पशुपालन किंवा दुधावर काम करणं याच्यानंतर म्हणजे पुढचा टप्पा बघत आपण खव्यापासून अनेक पदार्थांची निर्मिती करता. तर याचा विचार नेमका मनात कसा आला आणि सुरुवात कशी झाली? आमचं अगोदर किराणा दुकान होतं, त्यामध्ये आम्ही खवा सेल करायचो. मग एक दोन वेळेस जामून करून पाहिले, सेल चांगला झाला. मग नंतर आमच्या संपर्कामध्ये शेतकरी जास्त होते, म्हणजे शेतकऱ्याचं गिऱ्हाईक आम्हाला जास्त होतं. मग त्यांचा व्यवसाय होता दुधाचा. मग त्यांना बाजारात भाव कमी भेटू लागला होता. मग आम्ही त्यांच्याकडून दूध घ्यायला चालू केलं, घरी खवा तयार करून. मग दुधापासून पेढा, जामून असे आयटम, पनीर वगैरे तयार करायला चालू केलं आम्ही. दही, तूप, लोणी सगळे आयटम. मग एकतर शेतकऱ्यांचा फायदा काय झाला, त्यात त्यांना योग्य टाईमला, योग्य वेळेमध्ये पैसे, त्यांना किंमत चांगली भेटायला लागली. आणि दुसरी गोष्ट, त्यांना वेळेवर भेटू लागले होते, आर्थिक मदत वेळेवर होऊ लागली होती. मग आमचं वाढत वाढत असं आम्ही सुरुवात थोडी घरातूनच केली, दुकानातूनच केली. मग रिस्पॉन्स चांगला भेटला. का तर एक तर गृहउद्योग आहे, घरून आहे आणि आपल्या घरची चव आहे या पदार्थांना. मग रिस्पॉन्स चांगला भेटल्यावर आम्ही थोडं थोडं सेल करायला चालू केलं. मग सुरुवातीला 1-2 बायका होत्या. आता व्यवसाय वाढत वाढत खूप छान झाला. आता माझ्याकडे कमीत कमी 10 बायका आहेत. तर मॅडम, या व्यवसायाची सुरुवात करायचा तुम्ही विचार केला, तुमच्या दुकानाची सुद्धा तुम्हाला चांगली याच्या माध्यमातून मदत झाली. पण जेव्हा तुम्ही या व्यवसायाला सुरुवात केली आणि काम प्रत्यक्षात सुरू झालं, वेगवेगळे पदार्थ तुम्ही बनवायला लागलात, तर तो सुरुवातीचा अनुभव कसा होता? आम्ही जेव्हा सुरुवातीला बनवायला लागलोत ना, त्यावेळेस तर टफ गेला आम्हाला. फक्त कसं 1-2 दुकाने सेल चांगला व्हायचा. मग जेव्हा लोकांना आमच्या दुकानाच्या माध्यमातून कळायला लागलं की इथं स्वीट आयटम भेटायला येतं, मग पसंत, त्यांना घरची चव आवडली त्यांना. मग ते थोडं थोडं सेल होत होत वाढत 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 गेलं. मग सगळ्यांच्या संपर्कात आलं. मग आता ते संपर्क इतका वाढला, सेल इतका वाढला की आता आम्ही लग्नाचे, छोटे मोठे साखरपुड्याचे, वाढदिवसाचे, कार्यक्रमाचे सगळे ऑर्डर घेत होतो आम्ही. क्या बात आहे. म्हणजे सुरुवात छोट्या गोष्टीपासून झाली होती, पण आता मोठी मोठी कामं सुद्धा तुम्ही घेता. पण आता मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की दुधावर प्रक्रिया करून वेगवेगळे पदार्थ तुम्ही तयार करता, पण नेमके असे कोणते पदार्थ आहेत की जे इथं तयार होतात? दुधापासून खवा, पेढा, पनीर, तूप, लोणी, दही, हे आमचे दुधापासून सगळे पदार्थ तयार होतात आणि हे आम्ही घरीच करतो. वा, म्हणजे कुठलाही पदार्थ तुम्ही मागे ठेवलेला नाहीये. दुधापासून जे करणं शक्य आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतात. पण कुठलाही व्यवसाय जर सुरू करायचा झाला तर पैसा हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. तर सुरुवातीच्या काळात किंवा आत्ताच्या काळातही तुमचा खर्च कसा असतो? तुम्हाला किती रुपये सुरुवातीला यात भांडवल म्हणून टाकावे लागतात? सुरुवातीला तर खूप कठीण गेलं सर.
कारण की त्यावेळेस सोयीसुविधा किंवा याच्यासाठी जे लागणारं सामान ते काहीच नव्हतं. मग मी घरातले जे आपले रोजचे स्वयंपाकातले भांडे राहतात त्याच्यापासून सुरुवात केली, त्याचा वापर केला. आधीचा काळ थोडासा कठीण होता. ज्यावेळेस तुम्ही या पदार्थांच्या निर्मितीला सुरुवात केलीत, म्हणजे काही पदार्थांची रेसिपी तुम्हाला माहिती असेल, पण असेही काही पदार्थ असतील की जे तुम्हाला या व्यवसायाच्या निमित्तानं बनवायला शिकावे लागले असतील, तर ते तुम्ही कसे शिकलात, त्याचं प्रशिक्षण तुम्ही कुठून घेतलं? पेढा जर आमचा मेन आहे ते तर आमच्या म्हणजे घरात पहिलेपासूनच आहे, यांना माहिती होती. फक्त आता क्वालिटी चेंज झाली. आता पण आम्ही करायचं असेल तर आमच्या मनानं आमच्या याच्यानं वेगवेगळे आम्ही एका पेढ्यामध्ये खूप क्वालिटी करून पाहतो आणि गिरायकांना देतो. जे गिरायकांना आवडलं ते सक्सेस. अच्छा, म्हणजे शेवटी कस्टमरचा फीडबॅक तुमच्यासाठी जास्त महत्वाचा आहे. त्यांची जशी डिमांड असेल, त्यांच्या जिभेला जे आवडतं ते तुमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. पण असं म्हटलं जातं की कुठलाही पदार्थ ज्यावेळेस आपण करतो तर त्यात आपल्या हाताची चव उतरणं फार महत्वाचं आहे. म्हणजे आपण ती पूर्ण रेसिपी तर आपल्या प्रमाणानुसार करत असतोच, पण हाताची चव उतरावी किंवा एखाद्या पदार्थाची खासियत जी लोकांच्या जिभेवर कायम रेंगाळावी, यासाठी असं काय सांगता येईल की असा कुठला तुमचा पदार्थ आहे की ज्याला ग्राहक चांगली पसंती देतात? पेढा आणि जामून आणि बालुशे हे तिन्ही पण आयटम कुणीही खाल्लं तर सगळ्यांना आवडणारच झाले. आणि याच्यात टेस्ट याचं मेन कारण हे गृहोद्योग आहे. इथं सगळं हातानं बनवलं जाते, मशिनरीचा वापर नाही आहे माझ्याकडं. त्याच्यामुळे सगळ्या पदार्थांना घरचीच टेस्ट येणार झाली माझ्या. नक्कीच, म्हणजे हाताची चव या पदार्थांमध्ये उतरते आणि कोणतंही यांत्रिकीकरण तुम्ही इथं केलं नाहीये. अगदी अनेक महिला आपल्याला काम करताना दिसत आहेत आणि त्यांच्या हाताच्या चवीतून या पदार्थांची गोडी वाढते. पण बघा, असे आपल्याला पदार्थ आपण ज्यावेळेस बनवतो तर त्यावेळेस त्यांची साठवणूक करणं किंवा त्यांचं पॅकेजिंग किंवा ते जास्त काळ टिकावेत यासाठी सुद्धा आपल्याला काम करावं लागत असेल, तर ते तुम्ही कसं करता? सर, जास्त वेळ टिकायसाठी म्हणजे ते माल शिल्लक राहतच नाही ना. रोजचा ऑर्डर रोजचा जाणार, रोजचं करणं रोजचा ऑर्डर जाणार, शिल्लक राहणारच नाही. तरी पण माझे पदार्थ नैसर्गिक असल्यामुळे 15 ते 20 दिवस काहीच होणार नाही. पेढा, बालुशाही, जामून सगळे हे नैसर्गिक आहेत, केमिकल नाही आहे यामध्ये काही पण. त्याच्यामुळे हे खायला पण पौष्टिक राहतील तुम्हाला आणि टिकायला पण चांगले राहतील. अच्छा, म्हणजे यात कोणतेही केमिकलचा तुम्ही वापर करत नाही, सगळ्या नैसर्गिक पद्धतीने या आपल्याला पदार्थांची निर्मिती होताना दिसते आणि त्यामुळे ग्राहकांची पसंती सुद्धा तुम्हाला वाढते. पण यातला एक महत्त्वाचा टप्पा असतो, ज्यावेळेस तुम्ही हे पदार्थ तयार करता तर त्याचं पॅकेजिंग कसं होतं? म्हणजे अगदी पेढ्याचा विचार केला आपण, बालुशाहीचा केला किंवा खवा जर बघितला, तर हे जे पदार्थ आहेत तर ते तुम्ही किती किलोमध्ये किंवा ग्रॅममध्ये त्याचं पॅकेजिंग कसं होतं? पेढा करायचे सिक्के आहेत, मग आता ते बॉक्स आहेत. अगोदर पुष्ट्याचे बॉक्स होते, सेल जसा वाढला पुष्ट्याचे बंद झाले, प्लास्टिकचे आले डबे. आणि मग ते नगानं आहेत, अर्धा किलो आहे एक पॅक. अच्छा, बालुशाहीचा 1 किलोचा आहे पॅक, जामूनचा 1 किलोचा आहे पॅक आणि पेढ्याचा अर्धा किलोचा आहे पॅक. अच्छा, आणि यासोबत जे तुम्ही पनीर किंवा दही किंवा इतर जे पदार्थ बनवता तर त्याचं पॅकेजिंग कसं होतं? पनीर किलोनं जाते, दही किलोनच जाते आणि तूप लोणी पण किलोनच जाते. मला इथं आल्यावर लक्षात आलं की दुधावर प्रक्रिया करून तुम्ही अनेक पदार्थ बनवता, पण यासोबत तुमचा शेंगदाण्याचा लाडू तो सुद्धा प्रसिद्ध आहे, तर त्याच्यावर तुम्ही कसं काम करता? काहीतरी नवीन करायचं. जसं आता गिरायक आपल्याकडे वळलं, गिरायकाच्या मागण्या वाढल्या की तुम्ही काहीतरी नवीन करा. मग ते बस मनानं सुचलं आणि करून पाहिलं तर सक्सेस झालं सर. लाडूचं पण सक्सेस झालं. तर ताई, तुम्हाला ग्राहकांकडून तुमच्या सगळ्याच पदार्थांना चांगली मागणी आहे, तुमच्या पदार्थांची चव त्यांच्या जिभेवर रेंगाळते. पण पदार्थांची गुणवत्ता अजून वाढवण्यासाठी तुम्हाला काही वेळेस मार्गदर्शन किंवा अभ्यास सुद्धा काही बाबतीत करावा लागत असेल, तर हे प्रशिक्षण किंवा मार्गदर्शन तुम्हाला नेमकं कुठून मिळतं? काही वेळेखाली रोहिणी मॅडम संपर्कात आल्या होत्या आणि त्यांच्यामुळं मी KVKच्या माध्यमात गेले. मग त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतलं, परत तिथं स्टॉल पण लावला आणि त्यांचे एक्झिबिशन वगैरे चालू राहतात, मी त्याच्यात पण सहभागी झाले. तिकून पण मार्गदर्शन भेटलं आणि माझ्या बहिणीच्या मुलाकडून पण भेटलं. त्याच्यामुळं टेस्ट आणखी वाढली, क्वालिटी आणखी वाढली. वा, म्हणजे तुमच्या हाताच्या चवीसोबतच काही शास्त्रीय माहिती ती सुद्धा तुम्ही घेतली, त्याची जोड दिली आणि त्यामुळे आपल्याला ही टेस्ट जी अनेकांच्या जिभेवर रेंगाळते ती सध्या अनुभवायला मिळते. पण KVK मध्ये जे तुम्ही प्रशिक्षण घेतलं त्याचा कालावधी काय होता आणि त्यात तुम्हाला काय शिकायला मिळालं? त्याचा कालावधी 3 महिन्याचा होता आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे आयटम आम्हाला करायला त्यांनी सांगितले. म्हणजे जे काही म्हणजे प्रॉब्लेम होते छोटे मोठे तिथं गेल्यावर सॉल्व्ह झाले की चेंज काय करायचं, टेस्ट कसा येईल, क्वालिटी कशी चेंज करावं. तिथं गेल्यावर बराच फरक पडला क्वालिटीमध्ये पण.
मग तिथे जे तुम्हाला शिकायला मिळालं त्याचा तुम्ही इथे आल्यावर कसा बदल केलात, म्हणजे तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी बदलायला लागल्या इथे आल्यावर? इथं आल्यावर बालुशाहीमध्ये चेंज झाला, पेढ्यामध्ये चेंज झाला तिथल्या प्रशिक्षणामुळं. आणखी टेस्ट आणखी क्वालिटी जास्त वाढली. आमची माती आमची माणसं. जर मागणीचा विचार केला तर सध्या आपला हिंगोली जिल्हा परिसरात नेमकी कुठून तुमच्या या पदार्थांना मागणी येते आणि तुम्ही मार्केटिंगसाठी काय करता? मार्केटिंगसाठी व्हॉट्सअपचा जास्त वापर झालेला आहे आणि पाहुण्यांचा म्हणा. माझी एक मैत्रीण आहे, तिनं सपोर्ट खूप केला मार्केटिंग होण्यासाठी, नवीन नवीन लोकांना कळण्यासाठी. आणि परत हिंगोली जिल्हा म्हणजे सेल पुष्कळ आहेत. हदगावपर्यंत, हिंगोली जिल्ह्यापर्यंत जिथं जिथं पाहुण्यांकडे जाताना जे नेतात का नाही पॅक आमच्याकडून, तिथपर्यंत ही क्वालिटी चाललेली आहे. मग ती मुंबई असो, हैदराबाद असो, पुणे असो, वा, त्या ठिकाणी सुद्धा छोट्या मोठ्या कार्यक्रमाला माझ्या घरून बालुशाही आणि जामून गेलेले आहेत. म्हणजे घरी चाखण्यासाठी इथले पदार्थ जातात, पण पाहुण्यांना खुश करायचं असेल तरी सुद्धा कानाचे प्रोडक्ट्स घेऊन जायला हवेत आणि हा एक ट्रेंड सध्या वाढत चाललाय. तर ताई, तुमचे हे पदार्थ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी मार्केटिंग मध्ये तुम्ही कसं काम केलं? यांनी स्वतः दुकानाने सेल केलं अगोदर आणि मग नंतर जे काही संपर्कात आले होते आमच्या जे होलसेलवाले आहेत त्यांच्याकडून पण आमचा माल खूप सेल झालेला आहे. मग ते हदगाव, हिंगोली, नांदेड अशा बऱ्याच ठिकाणी माझा माल सेल झालेला आहे. अच्छा, म्हणजे स्थानिक काही विक्रेते आहेत त्यांच्या माध्यमातून तुमचा हा माल अनेकांपर्यंत पोहोचलेला आहे. पण बघा, तुमच्या या तालुक्यात सुरुवात आमच्यापासूनच झाली. पण अच्छा, तुम्ही तुमच्या दुकानापासून सुरुवात केलीत आणि मग इतर दुकानदारांपर्यंत सुद्धा तुम्ही तुमचा माल आम्ही स्वतः माल सेल केला आणि मग जेव्हा वाढत वाढत गेलं, मग लोकांच्या संपर्कात आल्यानं, लोकांना कळाल्यानं, मग होलसेलवाल्यांना पण, डीलरवाल्यांना पण आम्ही माल सेल करतो. अच्छा, पण यासोबतच तुमच्या परिसरात जर काही कार्यक्रम छोटे मोठे होत असतील, काही समारंभ असतील, तर तिथं सुद्धा मिठाईची मोठी आवश्यकता असते. तर अशा काही ऑर्डर्स घेताना तुम्हाला किती तयारी करावी लागते? आम्हाला ऑर्डर्स घेताना छोट्यातल्या छोटा आणि मोठ्यातल्या मोठा आम्ही ऑर्डर सगळे घेतो. कसं माझ्याकडे आहे तर 10-1 बायका, त्याच्यामुळे लग्न कार्याचे, साखरपुड्याचे, वाढदिवसाचे सगळे कार्यक्रमाचे ऑर्डर आम्ही घेतो. अच्छा, पण आता या 10 जणींचं आपण व्यवस्थापन बघितलं तर कधीपासून कधीपर्यंत या काम करत असतात आणि दिवसभरात यांची जी मेहनत आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? यांचा सकाळी टाईम 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत आहे सर. आणि जर ऑर्डर जास्त राहिली तर जास्त वेळ पण राहते. तर आणि मेहनत म्हणलं तर यात काही प्रश्नच नाही आहे. दिवसभर कंटिन्यू करणं हे खूप टफ आहे सर. मेहनत तर आपल्याला दिसून येतेच. आपल्या गप्पा सुरू आहेत तोपर्यंत त्यांचे पेढे सुद्धा तयार झालेले आहेत आणि अशा पद्धतीनं 10 जणींचा हातभार तुम्हाला या व्यवसायात लागतो आणि म्हणून हा व्यवसाय तुम्ही यशस्वी केलेला आहे. पण यासोबतच, म्हणजे या हातांसोबतच घरचं पाठबळ आणि घरातल्यांचे सुद्धा हातभार तुम्हाला लागत असतील, तर त्याबद्दल काय सांगाल? पुरुषाच्या मागे स्त्री असल्यावर तो सक्सेस होतो म्हणतात ना, तसं माझ्या मागे माझे मिस्टर असल्यामुळं मी सक्सेस झाले. फक्त आता हे आहे माझं पण याच्यात सहकार्य, पण मुख्य सहकार्य माझ्या मिस्टरांचं आहे. मी फक्त आता हे घरी करून घेते, पण घरी माल करून पण काय फायदा? सेल करणंही पाहिजे ना. सेल करणं, ॲडव्हर्टाईज करणं, सगळीकडे सगळ्यांना देणं, आणणं करणं हे तर सगळं त्यांचंच आहे. याच्यामध्ये तर जास्त सहभाग त्यांचाच आहे. म्हणजे बाहेरची जी मोठी जबाबदारी आहे ती तुमच्या मिस्टरांकडे असते आणि त्या सगळ्या गोष्टींच्या पाठबळामुळे तुम्हाला हा सगळा व्यवसाय इतका मोठा करणं आणि छानसे पदार्थ तयार करणं हे शक्य होतं. यासोबतच सध्या तुम्ही काही जिल्ह्यांमध्ये आहात, यासोबत काही मुंबई, पुणे आणि बाहेरच्या शहरांमध्ये सुद्धा तुमचे पदार्थ पोहोचतात. पण येत्या काही काळाचा विचार केला तर अजून कोणते पदार्थ तुम्हाला दिसतात की असं वाटतं की ते आपण करून बघायला हवेत? सर, याच्यासोबत मला मसाले करायची इच्छा आहे. मग ते सुके, ग्रेव्हीचे, ते जे गृहिणीच्या हिशोबाने मसाले खूप आवश्यक आहेत. जसं याच्यामध्ये आम्ही सक्सेस झालोत, मला विश्वास आहे की आम्ही मसाल्यामध्ये पण सक्सेस होईल आणि ती वाढवायची इच्छा आहे. आणि मला बायकांना पण आणखी रोजगार वाढवायची इच्छा आहे. बायका आणखी वाढवायची इच्छा आहे मला. आमची माती आमची माणसं. तर ताई, तुमचा आतापर्यंतचा आपण प्रवास आणि या पदार्थांची निर्मिती बघितली, तर याच्या एकूणच टर्नओव्हर बद्दल काय सांगाल? म्हणजे सुरुवातीला आणि आत्ता घालावा लागणारा पैसा आणि त्यातून मिळणारं उत्पादन हे तुम्ही तुमच्या शब्दात कसं सांगाल? सुरुवातीला तर खूप सर 1000-500 ह्यापासून सुरुवात झाली होती. म्हणजे का तर त्यावेळेस भांडवलाची कमतरता होती आणि सगळ्या सामग्रीची कमतरता होती. जेव्हा सक्सेस वाढलं ना, आता कमीत कमी माझं एका महिन्याला 1 ते 2 लाखाच्या टर्नओव्हर आहे. त्याच्यामुळं
मला इच्छा आहे की आणखी वाढावं. ताई, आपण आपल्या गोड पदार्थांबद्दल आणि आगामी काळातल्या तिखट पदार्थांबद्दल बोललो, पण हे सगळं व्यवस्थापन करत असताना, हा सगळा भार सांभाळत असताना तुमच्या मिस्टरांची तुम्हाला मदत होतेच, पण तरी सुद्धा व्यवसाय म्हटलं की काहीतरी अडचणी या नक्कीच येतात. नक्कीच. तर या पदार्थांच्या निर्मितीमध्ये तुम्हाला अशा कोणत्या अडचणी येतात आणि त्या कशा सोडवायला हव्यात याबद्दल काय सांगाल? माझा हा माल फेब्रुवारीपर्यंत चालतो, नंतरचे 4 महिने हे बंद होतो. मग त्या टाईममध्ये मला इच्छा आहे की मसाल्याचं वगैरे वाढवायची इच्छा आहे. बायकांना जे ऑफ सीझन आहे त्यांना त्या टाईममध्ये पण काम लागावून माझी इच्छा आहे. आम्ही मग त्या टाईममध्ये लस्सीचे वगैरे ऑर्डर घेतो, दह्याचे घेतो आणि छोट्या मोठ्या कार्यक्रमाचे हे स्वीट तर चालतेच. परत आम्ही लग्नाचे छोट्या मोठ्या कार्यक्रमाचे केटरिंगचे पण ऑर्डर घेतो की जेणेकरून बायकांना काम लागावं. सर खूप छान टेस्ट आहे ताईच्या पेढ्याची. तर हे तुम्ही फक्त मला समोर दाखवताय, पण मला अजून तुम्ही चवच दिली नाहीये. टेस्ट करून पहा ना सर आणि सांगा कसं आहे. थँक्यू. तर या सगळ्यांच्या हाताची चव या पेढ्यात उतरलेली आहे आणि हा एक कानाचा छानसा पेढा आता मी टेस्ट करतोय. खरंच आपण म्हणतो ना की हाताची चव पदार्थात उतरते, तर या सगळ्यांची हाताची चव या पदार्थात उतरलेली आहे आणि पेढा तर गोड आहेच, पण सगळ्यांच्या प्रेमाचा गोडवा मला वाटतं की या पेढ्यात उतरलाय आणि म्हणूनच ग्राहकांची मागणी या पेढ्याला वाढते आहे. पण हा आपला कार्यक्रम बघत असताना तुमच्यासारख्याच अनेक महिला असतील किंवा काही उद्योजिका असतील की त्यांना असं वाटत असेल की आपण सुद्धा प्रक्रिया उद्योगात उतरावं किंवा दुधावर प्रक्रिया करून काही पदार्थ बनवावेत. तर त्यांना तुम्ही काय सांगाल की त्यांनी कशी मेहनत घेतली, कसं त्यांचं व्यवस्थापन असलं तर त्या यशस्वी होऊ शकतील? सर, जे माझ्याकडं महिला आहेत कामाला त्यांना मी सांगू इच्छिते की तुम्हाला याच्यासाठी वेळ खर्च करणं आवश्यक आहे, मेहनत घेणं आवश्यक आहे, ह्या सगळ्या पदार्थाची, ह्या वस्तूंची मार्केटिंग करणं आवश्यक आहे. यांनी जर याच्यामध्ये सगळी मेहनत घेतली तर ह्या पण माझ्या बरोबरीने सक्सेस होतील. नक्कीच. म्हणजे मेहनत या व्यवसायात फार महत्त्वाची आहे आणि ही जर मेहनत घ्यायची तयारी असेल तर कोणताही व्यवसाय यशस्वी होऊ शकतो हे आपण पाहिलं. आणि यासोबतच एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे की गोड पदार्थ करून जर तुम्ही थकला असाल तर ताई तुम्हाला अजिबात विश्रांती देणार नाहीयेत. लवकरच त्या तिखट पदार्थांमध्ये, मसाल्यामध्ये सुद्धा उतरणार आहेत आणि तुमचं सगळ्यांचं काम त्या आणखीनच वाढवायचा प्रयत्न करणार आहेत. तर शेतकरी बांधवांनो, कशा पद्धतीने दुग्ध प्रक्रिया उद्योग हा यशस्वी केला जाऊ शकतो, त्यामध्ये किती मेहनत करावी लागते, हे पदार्थ टिकवण्यासाठी, ब्रँडिंग करण्यासाठी आणि मार्केटिंग करण्यासाठी काय काय पायऱ्या आहेत आणि त्या जर आपण काटेकोरपणानं पाळल्या, शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं आणि जर असे अनेक हात, ज्या हातांच्या चवीचा गोडवा जर त्यात उतरला तर काय होऊ शकतं हे आपण या माध्यमातून जाणून घेतलं. आपल्यासोबत सारिका ताई होत्या. ताई, तुम्ही खरंच महत्त्वाची माहिती दिलीत आणि या सगळ्या प्रक्रिया उद्योगाविषयी आम्हाला सविस्तर सांगितलं. त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. आणि पेढा संपवतो मी आता.